पालघर जिल्ह्यातल्या वसई पश्चिम इथे माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतनं एक खळबळजनक घटना समोर आली आहे। वसई पश्चिम इथे बाभोळा नाका या परिसरामध्ये असलेल्या मयंक ज्वेलर्समध्ये रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दरोडा पडलाय। 2 अज्ञात दरोडेखोर दुचाकीवरनं मयंक ज्वेलर्समध्ये आले। बराच वेळ त्यांनी टेहळणी केली आणि नंतर सराफा दुकान मालक दुकान बंद करण्याच्या तयारीत असतानाच या दोघा दरोडेखोरांनी डाव साधला। दरोडेखोरांनी दुकान मालकावरती त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रानं हल्ला केला आणि जखमी केलं। त्यानंतर सोन्याचे दागिने आणि जवळपास 25 ट्रे घेऊन ते तिथून पसार झाले। संध्याकाळी 9:15च्या दरम्यान एक 2 इसम, एकानं हेल्मेट घातलं होतं, एकाने चेहऱ्याला मास्क बांधला होता। वाइंडिंग अप सुरू होतं। रत्नाल शिंगवे यांचं दुकान आहे मयंक ज्वेलर। ते वाइंडिंग अप करत असताना अचानक त्यांनी फोर्सफुल एंट्री केली आणि ते ट्रे आत ठेवत होते त्यांच्या लॉकरमध्ये। तर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्याकडे गन्स सदृश एक वस्तू होती, त्यांनी डोक्यावर असॉल्ट केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना इंज्युर्ड करून तो ट्रे घेऊन ते पळून गेलेले आहेत। सर्व टीम ॲक्टिवेट केलेले आहेत। 6च्या 6 पोलीस स्टेशनमध्ये माझ्या DB सध्या त्याच्यावर काम करत आहेत। नक्कीच आम्ही काही तासांमध्येच त्या इसमांना पकडू।